नमस्कार सगळ्यांना. आज परत आपल्यावर तशी पाळी आली आहे की आपल्याला एका श्रद्धांजली सभेसाठी उभं राहायला लागतंय सगळ्यांना. उपस्थितांचं सगळ्यांचं कौतुक आहे, कारण आपल्या सभासदांपोटी असलेल्या प्रेमाने आपण सगळे इथे उपस्थित आहोत. मला जरा या 1.5 वर्षातल्या श्रद्धांजली सभांची थोडी उजळणी करतो. प्रथम आपल्यातून 3 जण गेले. एक म्हणजे डाके काका, त्र्यंबक डाके काका, कुसुमाकर सबनीस आणि भरतकुमार वैद्य. त्यांचा जो स्वर्गवास झाला तिघांचा, हा त्यांच्या वयाप्रमाणे झाला. ह्या जो काही करोनाचा प्रादुर्भाव होता त्याचा मात्र त्यांच्यावर परिणाम नाही झाला. तो वयाप्रमाणे झाला. आपण त्या तिघांसाठी त्यांची आठवण सभा किंवा श्रद्धांजली सभा त्या वेळेला केली होती, त्यांच्या घरच्यांबरोबर, नात्यातल्या लोकांबरोबर. त्यानंतरचा काळ फार वाईट आला होता, मागचा मार्च एप्रिल आणि त्याच्या मागचा, की आपण ठरवलं की हे काही करायचं नाहीये. कारण त्या काळात श्रीयुत भिडे आणि स्नेहलताई शेवडे या आपल्यातून गेल्या. पण त्यांना पण मला म्हणायला एक असं वाटतं की करोनाचा प्रादुर्भाव नाही झाला. शेवडेताईंना आणि भिडेंना. आपल्या भिडेंची ओळख अशी, म्हणजे भिडे आपल्या दिलासा विरंगुळा केंद्राच्या पहिली जी दिवाळी पूर्व संध्या झाली होती, म्हणजे आपण सगळे भेटायच्या अगोदर पायारोवणी झाली होती, तेव्हाचे जे 4 गायक होते पैकी ते एक गायक होते. आणि ते एक्स मिलिटरी मॅन होते. ते आपल्या बरोबर सदैव असायचे कार्यक्रम संपेपर्यंत. पण आपल्या ऑनलाईन सभेमध्ये ते नसायचे, जे आपण मागच्या म्हणजे 1.5 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे. तसं स्नेहलताई शेवडे एक महान कलाकार होत्या, त्या लेखिका होत्या, त्या एक कवयित्री होत्या, त्या एक अदाकर्ता होत्या, गाणं म्हणायच्या आणि त्यांचं एक वेगळंच अस्तित्व होतं. पण ते पण आपल्याबरोबर, त्या पण ऑनलाईन कार्यक्रमात नव्हत्या. तर आता आपण हा मागचा 5 जणांचा उल्लेख केला, परंतु गेल्या 10 दिवसात आपल्याला फार धक्का बसलेला आहे की आपण सतत भेटत असताना जर काही माणसं या दुनियेतून नाहीशी होतात, आणि तो जो एक धक्का असतो आपल्याला, त्याला काही सकारण अकारण अशी काही व्याख्या लावता येत नाही. कारण मागच्या शनिवारी 30 तारखेच्या अगोदरच्या शनिवारी जी एक न्यूज आली, साधारण 23 तारखेला ती आली, आपले प्रिय मित्र आणि इन्स्ट्रुमेंट वादक, गिटारिस्ट आणि माउथ ऑर्गन श्रीयुत राजेंद्र पाठक, पण लाडाने म्हटलं तर सगळ्यांचे राजा, किंवा आम्ही त्याला राजा साहेब म्हणायचो. म्हणजे राजेंद्र पाठक हे नाव औपचारिक होतं. त्यांनी 12 ऑक्टोबरला मला एक मेसेज पाठवला, गुड मॉर्निंग सर, 17 ऑक्टोबर पासून मी 14 दिवसांच्या हिमालयन एक्सपेडिशन साठी जात आहे. मी आपले म्युझिकल इव्हेंट्सना हजर राहू शकणार नाही. त्यावेळेलाच माझ्या मनात एक प्रश्न आला की हे कधी येणार एक्सपेडिशन मधून, ते लिहिलं नाही.
आणि मेसेज एवढाच होता, अर्धवटच होता. खरं त्यांचं शेड्यूल तारीख 27 होती यायची, ती त्यांनी त्या मेसेजमध्ये लिहिली नाही. आणि नंतरचा शनिवार म्हणजे 30 ऑक्टोबरला पुष्पाताई जोशी, मगाशीच आपण आढावा घेतला वयासंबंधी. आता राजेंद्र पाठक लोक म्हणतात 67 पूर्ण, 68 आता पूर्ण होणार, अशा वेळेला काय गरज होती हिमालयात एक्सपेडिशनला जायची. पण ज्यांना ज्यांना मी त्यांचा फोटो दाखवला, त्यांचं वादन दाखवलं, ते म्हणाले अरे हा तर तरुण माणूस आहे, गेले 40 वर्ष सातत्याने 300 एक्सपेडिशन्स केलेला मनुष्य आहे ना, हा जात राहिलेला आहे. त्यांच्या बरोबरचे भालेराव, शाळेपासून पासूनचे मित्र हे अशा प्रकारच्या एक्सपेडिशनला जात राहिले. त्यांच्यासाठी ते काही नवीन नव्हतं की काहीतरी नवीन त्यांनी मधला काळ आराम करून लावलेला शोध नव्हता. फक्त कोरोनाच्या परिस्थितीत कोणीच जाऊ शकत नाही, त्या काळात ते 1.5 वर्ष गेले नसते. वयाचा संबंध नाही, कारण आमच्या पुष्पाताई जोशी वय वर्ष 82, हर हुन्नरी, त्यांची आपण आठवण पुढे करणारच आहोत. पण 16 ऑक्टोबरच्या कार्यक्रमात बोंडला आणि दांडियाला खूप नाचल्या म्हणजे सगळ्यांच्या नजरेत आल्या की अरे पुष्पाताई कशा उड्या मारतायत छान. नजर लागण्यासारखं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर 25 तारखेच्या कार्यक्रमात आपल्या सोमवारच्या गायत ते छान गायलेले आहेत. ती क्लिप आपल्याला नंतर बघायची आहे. त्याच्यानंतर असं झालं, कदाचित मंगळवारी किंवा बुधवारी किंवा गुरुवारी, मला आठवत नाही, पण माझी नजर कोण येतंय आणि त्यांचं नाव लिहिण्यावर असते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि एक दिवस असं झालं की मला पुष्पा जोशी हे नाव दिसलं आणि गायब झालं. तर आपण अशा वेळेला काय करतो की कनेक्ट झालं नसेल, थोड्या वेळाने होईल, काहीतरी अडचण असेल. कारण सोमवारचं नाव माझ्याकडे लिहिलेलं आहे, पण त्याच्यानंतरचं लिहिलं नाहीये. आणि हा आभास नाहीये, कारण हे माझ्या डोक्यात असतं की कोणाचं नाव येऊन गेलं किंवा अशा प्रकारचं. तर हा या दोघांचा आपल्या बरोबरचा सहवास आहे. सातत्याने 3 वर्षाचा सहवास आहे. पहिल्या 1.5 वर्षातला आणि नंतरच्या ऑनलाईन 1.5 वर्षातला. तर आज आपण सगळे जे जमलो आहोत ते त्यांच्या आठवण करण्यासाठी आणि त्या दोघांच्याही आत्म्याला यथोचित सद्गती मिळावी आणि आत्मरूपाने ते शांत समृद्ध राहावेत यासाठी प्रार्थना करणार आहोत. मला असं वाटतंय, अपर्णाताई तुम्ही अनम्यूट करा. माझ्याकडे ना या आहेत आपले रेकॉर्डेड दोघांचे व्हिडिओज आहेत. तर आपण प्रथम राजेंद्र पाठक यांचा व्हिडिओ दोन्ही बघून घेऊया. हो चालेल. आणि नंतर राजेंद्र पाठकांची आठवणी ज्या आपल्या कोणाला सांगायच्या आहेत त्यांनी पुढे यायचंय. पण दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर अपर्णाताई तुम्ही बोला आणि मग आपण सगळ्यांचे आढावा घेऊ. हो. तसंच ते झाल्यानंतर आपल्याला पुष्पाताईंचे 2 व्हिडिओ म्हणजे सोमवारचं गाणं आणि 16 तारखेचे त्यांचे दोन्ही डान्सचे व्हिडिओ हे बघायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला पुष्पाताईंच्या ज्या आठवणी आपल्या मनात आहेत त्या जाग्या करायच्या आहेत. तर प्रथम मी राजेंद्र पाठक यांचे आपण 2 व्हिडिओ बघूया.
आता आपल्या समोर राजेंद्र पाठक गिटारवर गाणं सादर करतील. हा राजेंद्र. चित्रपट हम किसी से कम नहीं, क्या हुआ तेरा वादा. ओके जरा ओके. ट्रॅक तर सांगा आवाज. हम्म. आहे छान 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 पुरेच आहे. का वाढवू? नाही बरोबर आहे, वाढवू नका. चालेल, ओके, एक मिनिट. चोराच्या उलट्या बोंबा, क्या हुआ तेरा वादा. अपर्णाताई. हो. नेहमी राजन पाठकचा जो चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो ते गिटार वाजवणाराच. नेहमी सोमवारी सुद्धा आपण जेव्हा प्रत्यक्ष विरंगुळ्यात भेटत होतो तेव्हा 2-3 वेळा मी त्यांना म्हणाले की काय हो, आल्या आल्या तुम्ही घेऊन बसता गिटार आणि तल्लीन होता. आणि म्हटलं सगळे सभासद आहेत, आमच्याशी जरा थोडं बोला. तर म्हणायचे की हो बोला ना, काय झालं, मग तुम्ही कसे आहेत, काय आहेत म्हणायचे. 1-2 मिनिटं बोलायचे आणि त्यांच्या हाताने परत गिटारचा ताबा कधी घेतलेला असायचा हे स्वतः त्यांनाही कळत नव्हतं. इतकं त्यांचा तो छंद होता, इतकी आवड होती. आणि ज्या वेळेला मी म्हंटल की आपण त्यांचं विरंगुळामध्ये प्रत्यक्ष आपण मुलाखत घ्यायची आहे त्यांची, म्हटलं तुमच्या मिसेसनाही बोलवा, कारण त्यांचाही म्हटलं त्याच्यामध्ये सहभाग आहे, तुम्हाला पाठिंबा देतात, जायला परमिशन देतात त्यावेळेला. आणि म्हटलं मला त्यांच्याशीही बोलायचं आहे आणि तुम्ही दोघंही या म्हणून. तर मला म्हणाले की आपण ते तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळे प्रश्न काढतो म्हणाले, उत्तर मीच देणार आहे, मी सगळी प्रश्नपत्रिका तुम्हाला काढून देतो म्हणाले. तर मी म्हटलं अहो तसं नको, तसं नाही जमणार मला म्हटलं, आणि तुम्ही प्रश्न काढले तरी मला ते कळायला हवेत. आणि म्हटलं नाही, म्हटलं मी काढेन वगैरे. म्हणजे एवढी उत्सुकता, एवढी आपुलकी आणि एवढी आतुरता होती की तुम्हाला त्रास नको, मी सगळं काढतो, फक्त तुम्ही मला प्रश्न विचारा. म्हणजे हा सुद्धा दुसऱ्याचा विचार करण्याचा एक गुण त्यांच्याजवळ होता. आणि ज्या वेळेला मी 5-6 पुस्तकं वाचली ट्रेकिंगवरची आणि जेव्हा आम्ही एकत्र बसलो विरंगुळातच मुलाखतीच्या संदर्भात थोडेसे पहिले थोडा वेळ, तर त्यावेळेला इतक्या उत्सुकतेने आणि छान त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिली. आणि मला म्हणाले की शेवटी जे मी 4-5 प्रश्न काढलेत ना ते तुम्ही अपर्णाताई मला विचारायलाच आहोत. म्हटलं मी जे पहिले विचारलेत म्हटलं त्यांची उत्तरं आहेत त्याच्यात. नाही नाही म्हणाले, हे मला विचारायलाच हवे. म्हणजे इतकं आपलं सुद्धा पटवून देणं हा एक प्रकार त्यांच्याकडे होता. आणि या मुलाखतीच्या दरम्यान जरा माझी जास्त त्यांच्याशी जवळीक आली, त्यांच्या मिसेसची जवळीक आली आणि खूप छान असं एक मैत्रीचं नातं आमच्यामध्ये निर्माण झालेलं. पुस्तक सुद्धा त्यांच्याकडे जी ट्रेकिंगची होती ती 2-3 पुस्तकं मला त्यांनी आणून दिली, घरापर्यंत आले वगैरे. म्हणजे इतकं छान वातावरण आणि सगळं. आणि जेव्हा हे आकस्मिक बातमी ऐकली तेव्हा मात्र ते पचवणं खूपच कठीण गेलं. कारण एवढा हरहुन्नरी व्यक्तिमत्व, एवढं छान आणि एवढा कलाकार
अशी ध्यानीमनीही नव्हतं कधी अशी गोष्ट घडेल म्हणून. आणि जेव्हा हे कळलं तेव्हा मात्र पूर्ण मी कोसळले आणि सतत त्यांची ती वाक्य आणि ते बोलणं आठवत होतं. त्यांच्या मिसेसची पण मी खूप बोलले, त्याही व्यवस्थित बोलल्या. आणि आता खरं तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांत्वन करायचं होतं. पण मी असहाय्य असल्यामुळे मी जाऊ नाही शकले, याचंही दुःख अतिशय आहे. आणि आपल्या विरंगुळा केंद्रातला गुरुबळातील एक दैदिप्यमान हिरा मात्र निखळून पडलेला आहे, याचं मात्र दुःख सदैव आहे. आणि त्यांची ही अशी सदैव छान गिटार घेतलेली वाजवताना आणि थोडंसं गंभीर स्वभाव असलेली व्यक्तिमत्व सतत आपल्या डोळ्यासमोर असणारच आहे, त्यांच्या कार्याच्या रूपाने, त्यांच्या गाण्याच्या रूपाने. तर मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद देव ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते. आपण आता राजा पाठकांची ओळख आठवण करायची आहे. लक्षात घ्या, एक शांत, शिस्तप्रिय, सदा हसरं व्यक्तिमत्व. कोणी निंदा कोणी वंदा, सुरात राहणे हाची माझा धंदा. म्हणजे 4:40 बुधवारी एकदा लॉग इन झाल्यानंतर जो सुरतेच छेडिता, आम्ही थोडी गंमत पण करायचो. आणि पण त्यांचा सूर 5 वाजेपर्यंत चालू राहायचा. 5 वाजता त्यांना म्यूट केल्यानंतर मग आम्ही आमच्या कार्यक्रमात यायचो. तर सर्वप्रथम मी प्रमोद पुण्यार्थींना विनंती करतोय. प्रमोद, तुम्ही मगाशी एक आठवण सांगितलीत की राजाने जायच्या वेळेला तुमच्याशी त्यांची भेट झालेली आहे, ती सांगा आणि राजाबद्दल जरा. अच्छा, एक राजाची माझी नमस्कार मंडळी. एक तर राजाची माझी ओळख अप्रॉक्सिमेटली 4 वर्षापूर्वी झाली होती. अरुणानेच करून दिली आपल्या आणि हार्मोनिकाच्या बद्दल. तर त्यावेळेस मी अगदी सुरुवात शिकायला लागलो होतो. मला हार्मोनिका याच्या अगोदर येत नव्हता, बिलकुल येत नव्हता. गाणी पण स्वगत म्हणायचो मी आणि हार्मोनिका आपण वाजवा बिलकुल इन्स्ट्रुमेंट माहिती नव्हती. ह्या राजा पाठकनी खूप इंटरेस्ट घेतला. राजा पाठक, डॉक्टर गांगुर्डे, एक सुनील म्हणून डॉक्टर गांगुर्डेकडे असतो सर्व्हिसला. तर तो पण या सगळ्यांनी मिळून मला माउथऑर्गन शिकवण्याकरता खूप सहाय्य केलं. म्हणजे याची ओळख करून दिलं, सुरांची ओळख करून दिलं, तालांची ओळख करून दिलं, सारेगमप पासून त्या राजा पाठकनी खूप म्हणजे खूप प्रेमाने समजून सांगितलं. मला कसा श्वास घ्यायचा, कसा सोडायचा हे मला सुरुवातीला काही जमत नव्हतं. आणि फॉर्च्युनेटली नंतर जयपूरला जायचं एक झालं. त्यावेळी जयपूर मी गाणं परफॉर्म केलं नाही. जयपूरला यांच्या बरोबर नक्की गेलो होतो. एक ट्रिप म्हणून गेलो होतो मी जयपूरला. आम्ही एकाच रूम मध्ये सगळे थांबलो होतो. मी, डॉक्टर गांगुर्डे, राजा पाठक. आणि तिकडचे मोठे स्पेसिस, मोठं हे होतं, पॅलेस होता तो जयपूरला. आणि ते पॅलेस मध्ये एक रूम आम्हाला अलॉट केली होती. आणि आमची छानपैकी मैफिल सगळ्यांची रात्री जमायची, रात्री 11 पर्यंत. तर मी त्यावेळेस फक्त गाणी बोलायचो. व्होकल मध्ये मला वाजवता येत नव्हते बिलकुल. पण राजाने माझी एकदम छान सुरुवातीपासून तयारी करून घेतली. आणि नंतर मग हळूहळू आम्ही कलकत्त्याला मी पहिल्यांदा परफॉर्म केलं स्टेजवरती ते पण. आणि त्यावेळेस पण असं राजा पाठकने माझ्याकडनं ते अनेकदा शोधून घेतलं, बोलून घेतलं. अग्निहोत्री आपले ते आमच्या बरोबर होते जयपूरला. नाही, जयपूरला नव्हते ते, पण सॉरी कलकत्त्याला होते आमच्या बरोबर. आम्ही सगळे एकाच रूम मध्ये राहिलो होतो. आणि नंतर छान ओळख वाढली. अतिशय प्रेमाचे घरगुती संबंध तयार झाले. नंतर जायच्या अगोदर मला नवल वाटतं का मला यांनी हे गाणं सांगितलं होतं, मुनीमती मधलं गाणं. मला 4-5 वेळा त्यांनी हे केलं. पण ते आपण ना प्रमोद एक काम करूया, आपण ह्यावेळेस आपण परफॉर्म करू ना. आम्हाला हरिद्वारला जायचं होतं किंवा आमच्या IMP मीट करतात, 3 दिवसाची जी मीट असते, त्या मीट करता आम्हाला जायचं हरिद्वार किंवा भुवनेश्वरला. तर आपण ते गाणं परफॉर्म करूयात. तू हार्मोनिकावरती कर आणि मी याच्यावरती गिटारवरती करतो. आणि म्हटलं ठीक आहे, माझं ट्रॅक पाठवा. आपण तो आलो का आपण दोघं बसून हे एकदा हे करू आणि मग व्हिडिओ क्लिप बनवून आपला IMP ला पाठवून देते. आणि जायच्या अगोदर जस्ट एक अर्धा तास त्यांनी मला हे पाठवलं. त्यानंतर बोलणं केलं, आपण आलो का भेटूया. आणि त्याच्या अगोदर तो
जवळजवळ आमचे 15 का 20 वेळा असं कन्व्हर्सेशन झालं का आपण हिमालयन ट्रिपला जायचं. जोपर्यंत गाडी जाते तोपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईल तिकडे आणि मस्तपैकी तिथे प्रत्येक ठिकाणी एक एक दिवस राहून कुठे कुठे काय काय आहे ते मी सगळे पत्तेवर घेऊन येतो, हॉटेल्सवर नावावर घेऊन येतो. आपण ऑनलाईन बुकिंग करून आपण सगळं आमचा हार्मोनिकाचा ग्रुप आहे तो आपण जाऊन फक्त राहूया तिकडे, मजा करूया, एन्जॉय करूया. आणि त्याप्रमाणे आमचं ठरलं पण. आणि हरिद्वारला आमची जानेवारी महिन्यात मीट होती IMP ची. तिकडे आम्ही हे गाणं परफॉर्म करायचं ठरवलं. अनफॉर्च्युनेटली हा अपघाती मृत्यू झाला आणि काहीच करू शकत नव्हतो. काय करणार, आपण सगळे हँडिकॅप आहोत. मी त्याला इव्हन मला जेव्हा याला कळलं, टीव्हीवरती बातमी ऐकली चारधामला हे झाले म्हणून, उत्तराखंडमध्ये बर्फाचं वादळ झालंय. मी त्याला व्हॉट्सअपवरती हे पण मेसेज पाठवला का हाऊ आर यू राजा, पण त्याच्याकडे रिसिव्ह पण केला गेला नाही तो मेसेज आणि उत्तरेचा प्रश्नच नव्हता, तो रिसिव्हच केला गेलेला मेसेज. त्या मनात शंकेची पाल अशी आली होती का काय झालं, काय कळत नाही काय झालं यांचं. तरी मी एक्सपेक्ट करतो राजा एखाद दिवस फोन येईल, हाय गुड मॉर्निंग प्रमोद कसा आहेस, पण तो शेवटपर्यंत काय फोन येऊ शकला ना, आलाच नाही. खूप चांगला जवळचा माणूस, अतिशय प्रेमळ, सगळ्यात म्हणजे अतिशय कोऑपरेटिव्ह. आम्ही जेव्हा जेव्हा पिकनिकला जायचो, राजा म्हणजे आमचा एक मस्तपैकी आधारस्तंभ होता. सगळं मस्तपैकी पॅकिंग करून घेऊन यायचा. सगळं लोणच्यापासून पुरी भाजीपासून सगळं मस्तपैकी डिटेलमध्ये, कधी श्रीखंड वगैरे, त्याची फेवरेट डिश श्रीखंड, त्या पॅकिंग वगैरे करून व्यवस्थित घेऊन यायचा. आणि मग जाताना मी रात्री स्पेशली आम्ही लेट नाईट फ्लाईट निघायचो किंवा एकदा आमच्या ट्रेन चुकली होती जयपूरला जाताना. जयपूर जाताना आम्ही रस्त्यात खूप ट्रॅफिक होते, आमची ट्रेन अनफॉर्च्युनेट चुकली. मग आम्ही बोरिवलीला डॉक्टर गांगुर्डे कारने गेलो होतो त्यांच्या. मग बोरिवलीला आम्ही AC बस पकडून, स्लीपर कोच पकडून आम्ही पुढे यायला गेलो, अहमदाबादला गेलो, अहमदाबादवरून जयपूरला गेलो. अपार्ट फ्रॉम दॅट सगळ्यात राजा म्हणजे का सगळ्यांकरता मस्तपैकी जेवण पॅकिंग बिकिंग करून आणणं, मध्ये काय खायला वगैरे पाहिजे, अगदी फर्स्ट क्लास पॅकिंग करून आणणं. ते सगळ्यांना आमच्या मागच्या रविवारी सावरकर उद्यानामध्ये आमचा प्रोग्राम झाला सगळ्यांचा आणि आमच्या हार्मोनिका ग्रुपचा. त्यावेळेस ही आठवण प्रत्येकाने काढली का खूप छान, अतिशय प्रेमाने लक्ष देऊन एकमेकांकडे आणि प्रत्येकाला काय काय हवंय काय काय नको त्याप्रमाणे करून त्याने एक छान जवळचा आम्ही मित्र गमावला आहोत. याच्या पुढे हे कोण सोय करेल, तर आमचा हाच विषय होता का ही आपली सोय कोण करेल. राजा तर गेला, आता नेक्स्ट कोण. खूप चांगला माणूस, खूप सज्जन माणूस. आणि आपण सगळ्यांना अपघात मृत्यू बिचारा झाला त्यामुळे बोलायला काही शब्दच नाही कोणाकडे. आणि रिअल तब्येतीने छान होता, आणखी काही तास झालं नसतं, आणखी 20-25 वर्ष इतकी तब्येत छान त्याची होती. पण अनफॉर्च्युनेटली अपघात मृत्यूला काहीच करू शकत नाही ना, आपले नशीब त्यांचे वाईट वाटतं, काही करू शकत. आपण चांगला मित्रही गमावला आपल्याला आणि छान एक आठवणी त्याच्या आहेत प्रत्येक ठिकाणी आमच्या बरोबर. कलकत्त्याची आठवण आहे, जयपूरची आठवण आहे, हरिद्वारच्या आठवणीत आमच्या. हरिद्वारचं व्हिडिओ शूटिंग त्यांनीच, माझं व्हिडिओ शूटिंग त्यांनी केलं. जयपूरला मला जे हरिद्वारला माझं गाणं झालं, मी आता सेकंड गाणं म्हटलं होतं ते झुमरू मधलं मतवाले तुम मतवाले हम, हे गाणं त्यांनी माझ्याकडनं बसवून घेतलं. नंतर हे आपले अग्निहोत्री, नंतर आमचे डॉक्टर गांगुर्डे वगैरे यांनी पण नंतर बसवून घेतलं. पण सुरुवात केली राजा पाठकने का हे तू गाणं परफॉर्म कर. म्हटलं ठीक आहे. आणि फॉर्च्युनेटली काय झालं, ते गाणं आजपर्यंत कोणीही IMP मध्ये परफॉर्म केलं नव्हतं. मतवाले हम मतवाले तुम, झुमरू मधलं गाणं किशोर कुमारचं. आणि ते गाणं परमनंट परफॉर्म केल्यामुळे ते गाणं तिकडे उचलून धरलं गेलं. खूप छान गाणं झालं होतं त्यावेळेस ते. आणि याला सगळं श्रेय राजा पाठकला. खूप मस्त माणूस आणि एकदम जीवाभावाचा मित्र आम्ही गमावलाय. त्याच्यामुळे खूप आम्हाला वाईट वाटतं. त्याच्या आत्म्यास सद्गती मिळो आणि चिरशांती मिळो. दुसरं काय बोलणार आपण, काय बोलणार शब्दच नाही आपल्याला पुढे. बरोबर आहे, खरंय. हार्मोनिका ग्रुपच्या वतीने तुम्ही त्या आणि हार्मोनिका ग्रुपच्या आठवणी जागा केल्यात. खूप चांगला मित्र आमचा. आता मी विनंती करतो, हार्मोनिका ग्रुपचे एक आणखी सभासद अशोक देशपांडे, आपले अशोक देशपांडे, तुम्ही 1-2 मिनिटं बोला. हा, नमस्कार. मी विरंगुळा फेब्रुवारीमध्ये जॉईन केला होता आणि
कोणाचीच ओळख नसल्यामुळे मी नुसतं यायचो, गाणं म्हणायचो, निघून जायचो. आणि ज्या दिवशी म्युझिकचा प्रोग्राम झाला आणि त्यांनी माउथ ऑर्गनवर गाणं वाजवलं होतं, तर मी कार्यक्रम संपल्याबरोबर बाहेर आल्यावर पहिले त्यांच्याशी बोललो. म्हटलं, "मला शिकवाल का?" ते बोलले, "हो, काही प्रॉब्लेम नाही." आणि असेच दिवस गेले. त्याच्यानंतर मार्च 16 ला माझी त्यांची फडके रोडला भेट झाली पर्सनली आणि तिथे जवळ-जवळ आम्ही 20 मिनिटं बोलत होतो. तर तिथे पण मग मी त्यांना सगळं विचारलं माउथ ऑर्गन बद्दल. ते बोलले, "काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सावरकर उद्यानमध्ये या आणि तुम्हाला मी सगळ्या टिप्स म्हणजे सगळेच शिकवतील." म्हणजे पुण्यार्थी पण पहिले आले होते. त्यांनी पुण्यार्थींनी आता सांगितलं ना, तसंच त्यांनी सांगितलं, की त्यांना काहीच येत नव्हतं. पण ते आता इतके ट्रेन झाले, शिकले सगळं. तुम्ही पण या आणि पण अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन सुरू झालं. माझं काही जाणं झालं नाही. पण मी पहिलं गाणं जे आज वाजवलं, "रहे ना रहे हम", हे मी इथे वाजवल्यावर पहिला फोन त्यांना केला होता. म्हटलं, "गाणं जमलं का?" तर ते बोलले, "अरे, खूप चांगलं झालं. तुम्ही खूप प्रॅक्टिस करा, तुम्हाला येईल." असेच 2-3 वेळा मी ज्यावेळेस माउथ ऑर्गन आपल्या ह्याच्यावर वाजवला, त्यावेळेस मी त्यांना फोन करायचो आणि विचारायचो. मग त्याच वेळेस प्रति पडूळजींनी मला ह्या ग्रुपमध्ये पण जॉइन केलं आणि फोनाफोनी चालूच होती त्यांची. पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष भेट झाली नाही याचं दुःख आहे. आणि खूपच म्हणजे एका भेटीमध्ये इतकं मी कनेक्ट झालो होतो, म्हणजे त्यांच्याबद्दल खूपच आदर म्हणा, काय म्हणा, पण ही जी बातमी ऐकली त्याच्यानंतर मी रात्रभर झोपलो नाही. काय माहिती पण खूप दुःख झालं मला, वाईट झालं. आणि ह्याच्यासाठी मी फक्त 1-2 ओळी म्हणेल. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी, हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए, इस दिल पे लगा के ठेस, कहाँ तुम चले गए. नमस्कार. आपण श्याम मेस्त्रींना विनंती करतोय. श्यामराव, तुम्ही आठवण एखादी सांगा. आपल्याला आज दोघांच्याही आठवणी पुऱ्या करायच्या आहेत. थोडा वेळ झाला तर सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती आहे. श्यामराव, तुमचा किस्सा सांगा एक. एक लोक लक्षात घ्या श्यामराव बोलायच्या अगोदर, की जेव्हा ते त्यांचा अपघात झाला 23 तारखेला, आणि त्याच्यानंतर चाललं होतं की काय आहे, त्यांचा शोध लागला का, ज्याला आपण व्यक्तीचा शोध लागला का, कारण व्यक्तीचा शोध प्रथम लागतो आणि मग आपल्याला कळतं की व्यक्ती का त्यांचा देह आहे ते. तर त्याच्यामध्ये शनिवारी तो शुक्रवारपर्यंत लागला नव्हता. तर मला आपले अग्निहोत्री, शरद अग्निहोत्रींचा फोन आला. ते म्हणाले, "खानोलकर, असं पण झालंय एकदा की 14 दिवसानंतर व्यक्ती हाताला लागली आहे आणि ती जिवंत होती." कारण हे लँडस्लाइड किंवा आईस स्लाइड आपण म्हणतो, हा यांच्या बाबतीत झाला होता. त्याच्यात 3 जणच्या पायाखालची माती सरकली होती आणि ते खाली गेले 20,000 फुटावरून आणि 2 दिवसानंतर त्याला त्याच्यावर परत एकदा आईस स्लाइड झालं. त्यामुळे ते कठीण होतं, पण आपल्या हाताला त्यांचं जीव नाही लागला आणि डेड बॉडी लागली. हा, श्यामराव. मी त्यांची आठवण सांगायची म्हणजे दिलासा विरंगुळा केंद्रामध्ये
जेव्हा पहिल्यांदा एक गाण्याची आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती आणि मी एक गाणं म्हटलं होतं, मंजिल वही है प्यारे के राही बदल गए. तर हे गाणं त्यांना एवढं आवडलं होतं, ते म्हणाले, अरे शामराव, हे गाणं आहे ना सहसा कोण म्हणत नाही आणि हे गाणं आहे ना याचे गायक. तर मी त्यांना गायक सांगितल्यानंतर ते एकदम चाट झाले, "अरे," म्हणे, "तुम्हाला भरपूर माहिती आहे." अशा रीतीनं आमचे ऋणानुबंध एवढे घट्ट झाले, की नंतर जेव्हा मी पहिल्यांदा कॅसिओ वाजवला, मी साधारण कॅसिओ घेऊन मला 1 महिना पण नव्हता झाला. पण एक ते मला म्हणाले, "प्रॅक्टिस करा, तुम्हाला सुराचं आणि स्वराचं चांगलं नॉलेज आहे." आणि मी शंकर जयसंची 2 गाणी वाजवली आणि त्याच्यानंतर जवळ-जवळ आपले 1-2 महिने झाले. त्याच्यात मी शंकर जयसंचीच जास्त गाणी वाजवली. ते म्हणाले, "अहो, शंकर जयसंची गाणी सहसा कोणी घेत नाही वाजवायला आणि तुम्ही म्युझिक सहित वाजवायचा प्रयत्न करता, हे फार चांगलं आहे. तुम्ही खरोखर प्रॅक्टिस करा. तुमचं फार हे छान तुमचं म्हणजे वाजवणं होईल." अशा रीतीने ते माझ्याशी नेहमी आणि आमचं बऱ्याच वेळा काय होतं, माझा आणि त्यांचा जायचा रस्ता एक असल्यामुळे आमची रस्त्यामध्ये 15-20 दिवसातून एकदा भेट व्हायची आणि आम्ही एक 10-15 मिनिटं गप्पा मारत बसायचो. अशा रीतीने त्यांची खूप आठवणी आहेत सांगण्यासारख्या, पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही. पण मी जाता-जाता एक बंदिनी या चित्रपटातील मगाशीच मी वाजवलं गाणं, ते ते गाण्याची आपण शामराव, ते आपण हां. शेवटी शेवटी ओके, ओके. तर परमेश्वराकडे प्रार्थना आहे, की त्यांच्या आत्म्याला शांती देवो. आता आपल्यापैकी कोणाला वाटतंय एक वाक्यात, कारण आपल्याला नंतर पुष्पाताईंची आठवण करायची आहे. कोण बोलणार आहे? हात वर करा. सतीशराव बोला. झालंय अनम्यूट. ज्या वेळेला प्रथमच गाण्याचा जो प्रोग्राम झाला, त्यावेळेला ते तिथे उपस्थित होते आणि ये मेरा दीवानापन है हे गाणं मी ज्यावेळेला म्हटलं, तर ते वेगळं येऊन मला माझी पाठ थोपटली आणि कौतुक केलं होतं. ही एक आठवण मात्र त्यांची नक्कीच आहे. त्यांच्या आपल्याला शांती म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना. माधवीताई, हो तुम्ही हात हो, मी हात वर केला. बोला बोला. राजेंद्र पाठक, उत्कृष्ट वादक. राजा हे त्यांचं टोपण नाव, पण नावाप्रमाणेच राजा माणूस. दिलदार यासाठी की जेव्हा कधी कधी भेटायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं गोड स्मित बघितलं की हा खरा राजा माणूसच वाटायचा. हास्यात कधीच कंजूसी नाही, मोकळं बोलणं, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारण्यात कधीच संकोच वाटला नाही. असा हा राजा अचानक आपल्यातून निघून जातोय, हा खरंच जबरदस्त धक्का आहे. सगळ्यांना एक दिवस जायचंच आहे, पण असं जाणं चटका लावून गेले. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो, हीच आमची सर्वांची श्रद्धांजली. आणखी कोणाला? अच्छा, रहाळकर आपल्यामध्ये आहेत. रहाळकर, सॉरी, तुम्हाला लोकेट केलं नव्हतं मी. रहाळकर, अनम्यूट करा. बोला बोला. मी इकडे पुण्यात आलेलो आहे, त्यामुळे मला हो. ते मी ठीक आहे, मी हजर आहे फक्त. नाही, मला तुमचं राजाबद्दलचं 1-2 वाक्य ऐकायला आम्हाला आवडेल. हा जरूर. राजाची आणि माझी भेट जवळजवळ 5 वर्षापूर्वीची, आणि एक अनुभव असा आला की पहिल्या पिढीतच एकदम आरेतुरेवर येणारा माणूस समोर भेटला म्हटल्यावर एकदम आमची ट्युनिंग खूपच छान जमलं होतं आणि एकदम स्वभावाने मोकळा आणि कधी म्हणजे म्युझिकच्या दृष्टीने तडकाफार कधी असायचा. त्यांचं येणं जाणंही होतं आणि अशा अशा म्हणजे अचानक ही बातमी मिळाल्यावर धक्काच बसला. म्हणजे आठवण नेहमी राहील त्याची. बरं झालं तुम्ही अटेंड केला ते, कारण आज आपल्या बरोबर हार्मोनिका ग्रुपचे 3 जण अचानक नव्हते. आणखी कोणाला राजाबद्दल काही बोलायचं आहे? डॉक्टर शुभदाताई, अनम्यूट करा. तेच करतात. रहाळकर आणि जे हार्मोनिका ग्रुपचे मेंबर्स आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणणार? कारण त्यांचं बॉन्डिंग सगळं वेगळ्या प्रकारचं आहे, डबल बॉन्डिंग आहे. डॉक्टर शुभदाताई, नमस्कार. माईक वरती घ्या.
नमस्कार. नमस्कार. असलेले पण घडणारच असं दुःख देवानं आपल्याला जन्माभर देऊन ठेवलंय आणि आपल्याकडे त्याच्यावर काही उपाय नाही. जिंदगी के सफर में जो गुजर जाते हैं मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. लोग मिलते हैं, फूल खिलते हैं, मगर जो पतझड़ में फूल मुरझा जाते हैं, वो बहार उनके खिलते से खिलते नहीं. असं हे राजाच्याही बाबतीत म्हणावंच वाटेल. आणि ज्या अर्थी सरांना जो मेसेज पाठवला तेव्हा सरांशी बोलताना पण मी म्हणलं की कदाचित आता हिमालयानच त्यांना बोलावलं असावं की हे आता तुला इथे चिरविश्रांती घ्यायची आहे. आपण एक क्षणभर विचार करूया की जगातला सर्वोच्च हिमालय आणि तो चिरशांती देणारा आणि राजाला ते भाग्य लाभलं, हे खरं त्यांचं भाग्य असलं तरी त्या अंतरंग प्रेमाने ते तिकडे गेले. तपस्याला लाभावं किंवा न लाभावं असं भाग्य चिरशांती राजाला मिळाली. पण आपल्याला मात्र चटका लावून जाणार हे दुःख आहे. एकदा अचानक मला बँकेत भेटले होते, इतके भरभरून बोलले आणि मी खूप दूर जाईपर्यंत मागे वळून वळून मला अच्छा करत होते. म्हणजे किती कमी वेळ आपण भेटतो, पण आयुष्यात आपल्या अंतःकरणामध्ये आपण एकमेकांबद्दल केवढी आत्मीयता ठेवतो याचं एक उदात्त उदाहरण आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चालेल. आता आपण कोणाला काही प्रकर्षाने सांगायचं, आपण जरा पुष्पाताईंची आठवण करूया. खरं वेळ कमीच पडणार होता मला माहिती आहे, पण तरी त्यातून कोणाला राजाबद्दलची काही पुढे जाऊया आपण. मी ना मगाशी आपल्याला म्हटल्याप्रमाणे आणि अपर्णाताई, आपण आधी पुष्पाताईंची दोन क्लिप आपल्याला बघायच्या आहेत पुष्पाताईंच्या. कारण एक त्यांनी गाणं म्हटलेलं आणि एक आपल्या बरोबर नाचतानाच. कदाचित त्या मी पूर्ण नाही दाखवणार, पण आपण बघून घेऊ. आता आपल्या समोर पुष्पाताई जोशी गाणं सादर करतील. पूर्ण म्हणायचं ना. हा, राजाची बघितली ती साहेब, 8 तुम्हाला नमस्कार सप्टेंबरची आणि होती. सर्वांना नमस्कार. येते ना ऐकायला? होय होय म्हणा. हा, आशा भोसलेंनी गायलेलं एक भावगीत म्हणते. ओके ओके. सहज सख्या एकटाच, सहज सख्या एकटाच, येई सांज वेळी. सहज सख्या एकटाच, येई सांज वेळी. वाट तुझी पाहिन त्या, वाट तुझी पाहिन त्या, आम्रतरू खाली. सहज सख्या एकटाच, येई सांज वेळी. हिरवळीत गीत गात, सान रंग न्हात न्हात. हिरवळीत गीत गात, सांज रंग न्हात न्हात. स्वप्नाना रंगवूया, स्वप्नाना रंगवूया, लेवूनिया लाली. सहज सख्या एकटाच, येई सांज वेळी. अधरी जे क्लिप इथे थांबवतोय मी. आपल्याला पुढची क्लिप पूर्ण म्हणायची आहे, बघायची आहे. हा त्यांचा खणखणीत आवाज आणि त्यांचं अस्तित्व हे तसंच होतं. म्हणजे जसं दिसतंय तसं खेळकर स्वभाव, स्पष्ट वक्त्या, खणखणीत आवाज,
शिकण्याची खूप आवड. हे क्लिप सुरू करतो, 1 मिनिट मी माझं रीडिंग सांगतोय. एवढी आवड की आपल्याकडे ना ऑर्केस्ट्राची प्रॅक्टिस व्हायची बुधवारी. तर निशिकांत सुळे यांनी त्यांना सांगितलं, बुधवारी या, मी तुम्हाला कराओके शिकवीन. तर मला आठवतंय त्या आणि कदाचित अनिता जोशी जोडगोळीने आल्या होत्या आणि मी म्हटलं, तुम्ही आज कशा काय आला? आज आपल्याला वेगळा दिवस आहे. मला बोलवलेलं आहे, म्हणाले मला कराओके शिकायचं आहे. आतमध्ये ऑर्केस्ट्राची प्रॅक्टिस चालली होती, बाहेर अंगणात. मी या दोघींबरोबर बसून त्यांनी एक एक गाणं तिथे कराओकेवर म्हटलं आणि मग म्हणाले, आता तुम्ही आतमध्ये जा, आम्ही दोघी जातो म्हणून. तर हा जो काही स्पष्ट वक्तेपणा, खणखणीतपणा, आता आपल्याला त्यांच्या ना नाचातल्या उड्या पण बघायच्या आहेत. या आहेत आपल्या पुष्पाताई. इथे पण आपल्याला पुष्पाताई आणि अनिता जोशी यांची जोडगोळी दिसते. काय काय गप्पा चालल्यात. नंतर अनिताताई तुम्ही आम्हाला सांगायचे आहेत काय गप्पा झाल्या त्या दिवशी दांडिया खेळायच्या अगोदर. या चित्रावरून आपलं कुटुंब किती घट्ट आहे ते दिसतंय आपल्याला. आपण जे 16 ऑक्टोबरला एकत्र भेटलो होतो, तर ह्या 28 वर्षाच्या उड्या मारणाऱ्या पुष्पाताई आहेत बघा. उड्या कशा आहेत बघा. हा पण व्हिडिओ मी इथे थांबवतोय. आपण मी अगोदर अपर्णाताईंकडे येतोय. अपर्णाताई. हो. पुष्पा जोशी या अनेक वर्षापासून. एक मिनिट अपर्णाताई, तुम्ही मला का दिसत नाही आहात? दिसते, हात वर केले. हा बोला बोला बोला. पुष्पा जोशी या अनेक वर्षापासूनची माझी मैत्रीण आहे. टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संघामध्ये त्या सभासद आहेत. रघुवीरनगर ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सभासद आहेत. त्याच्यामुळे आमच्या आठवड्यातून 2 वेळा अगदी भेट असायची आणि विरंगुळा सुरू झाल्यापासून तर अनेक वेळेला आठवड्यातून 3-4 वेळा आमची भेट व्हायची आणि प्रत्येक वेळेला हेच म्हणायच्या की बरं झालं ग विरंगुळा चालू केल्यामुळे, आम्हालाच विरंगुळा मिळाला, जरा वेळ छान जातो. आयुष्य एकट्यानेच काढायचं आहे, एकटीच राहते, त्याच्यामुळे वेळ खूप छान जातो. आणि रघुवीरनगर ज्येष्ठ नागरिक संघ असू दे, टिळकनगर असू दे, तर प्रत्येक वेळेला गाण्याच्या स्पर्धेमध्ये त्यांचं नाव पहिलं असायचं. पहिला त्या नाव द्यायच्या आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेणार आणि खणखणीत आवाज, स्पष्ट वक्तेपणा, कोण काय म्हणेल याची काळजी न करणाऱ्या, स्वतः जे वाटतं, जे आपल्याला कळतं, जे माहिती आहे ते सांगणाऱ्या, असं एक स्पष्ट व्यक्तिमत्व होतं. आणि कधी कुठेही काहीही सांगा तर कधीही नाही म्हणणार नाहीत आणि काही विचारलं तर ते आपल्याला व्यवस्थित सांगायच्या नेहमी.
आणि आमच्या घरावरून त्या आठवड्यातून 3-4 वेळा तरी जायच्याच जायच्या. आता सुद्धा त्या जायच्या आधी सुद्धा 16 ऑक्टोबर नंतर पण मला वाटतं त्यांची माझी भेट झालेली आहे. कारण मी खिडकीत स्वयंपाकघरात काम करत असायची आणि त्या तिथून जाताना मला दिसायच्या. मग कधीतरी खिडकीत उभे राहून आम्ही 1-5 मिनिटं गप्पा मारायचो. त्याच्यामुळे एक खूपच वर्षापासूनची मैत्रीण, स्पष्ट व्यक्ती, खरं सांगणारी अशी एक मैत्रीण आपण गमावलेली आहे. आणि शिकड सर म्हणाले तसं शिकण्याची प्रचंड आवड आणि कुठेही जा पहिला नंबर त्यांचा असायचा. तुरु जाणार, म्हणजे वय सरांनी म्हटल्याप्रमाणे 28 असलं तरी सुद्धा ते 82 वर्षाच्या त्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या वयाकडे बघितलं तर त्यांचं जे चालणं होतं ते खरंच 28 वर्षाच्या युवतीसारखं होतं. आणि आपलं जे जिथं चुकलं, जिथे काही त्यांना पटलं नाही तिथं स्पष्ट समजावून सांगणाऱ्या एक अशी छान एक मैत्रीण आणि एक आपल्या विरंगुळाची एक सभासद आपण गमावून बसलेलो आहे. आता खरं सांगायचं तर शब्दच आता बोलायला नाही आहे की असं किती श्रद्धांजली व्हायची आणि किती जणांविषयी बोलायचं. आता शब्दच बंद झालेले आहेत. तर त्यांचा तो चेहरा आणि माझ्या घरावरून जाणाऱ्या त्या सतत बोलणाऱ्या हे आयुष्यभर आठवतच राहणार आहे. तर अशा या हसतमुख स्पष्ट व्यक्तीपणा आणि एकट्या राहून सुद्धा सदोदित आनंदी असणाऱ्या या पुष्पाताईंना मी श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते. ओम हरि ओम. मी विनंती करणार आहे सतीश साठे, त्यानंतर वृंदा कौजलगीकर आणि मग अनिता जोशी यांना. त्याच्यानंतर मग आपण सगळे एक एक करून बोलू. सतीशराव आणि मंजिरीताई. माझं ऐकू येत आहे? हो हो ऐकू येत आहे. त्या माझ्याबरोबर द्वंद्व गीत गाण्यासाठी खूप उत्सुक असायच्या. त्यांना आधी हे माहित नव्हतं की द्वंद्व गीताचा हा कार्यक्रम कसा अरेंज होतो. मला त्या म्हणायचं हे द्वंद्व गीताचं हे नंबर आणि हे ठरवतं कोण. मग मी त्यांना सांगितलं की आपणच आपलं नाव पाठवायचं असतं आणि मग त्या लिस्ट मध्ये जर आपलं नाव आलं तर आपल्याला गायला मिळतं. आणि कराओके बद्दल त्यावेळेस हे कराओके कोणी काढलंय काय माहिती, फार अवघड. म्हटलं तुम्हाला ते येईल, कारण त्यांना तबला पेटीवर चांगलं गाता यायचं, गाण्याबद्दल त्यांना चांगलं ज्ञान होतं. माझ्याकडे यायच्या त्या. इथे आमच्याकडे दुसरा पीसी असल्यामुळे याच्यावर मोठ्या अक्षरात त्यांना कराओकेचे शब्द दिसायचे, त्यामुळे ते व्यवस्थित कराओके गायला लागल्या आणि नेहमी म्हणायच्या की कराओके तुम्ही मला शिकवल्याबद्दल तुमचे धन्यवाद वगैरे. नंतर आमचा जो संदीप आहे, माझा धाकटा मुलगा, त्याला एकदा त्यांना नाशिकला जायचं होतं, तर त्यांना ते ओला बुक करून पाहिजे होती, तर ते त्याने संदीपने त्याला दिली, त्यामुळे त्या खूप खुश झाल्या होत्या. त्यानंतर एकदा आईस्क्रीम घेऊन आमच्याकडे आल्या होत्या. नंतर या स्पर्धेसाठी जे शूटिंग करायचं होतं ते सुद्धा आमच्याकडनं त्यांना करून दिलं. बाकी मंजिरीने त्यांना मोबाईलचं बरचसं काय काय अडचणी यायच्या त्या दूर केल्या होत्या. तीच बोलेल. मी दोघांनी त्यांना पालक म्हणून स्थान दिलं होतं घरात. मंजिरीताई बोला. बोलायला जड जड जाणार आहे मला माहिती आहे, कारण मगासपासून तुम्ही डोळे पुसता. बोला. त्यांना शिकण्याची खूप आवड होती एखादी गोष्ट, आणि मला त्यांना येत नव्हतं ते समजून सांगण्याची मला आवड होती. त्यामुळे त्यांनी एक वही केली होती, त्याच्यामध्ये मी सगळ्या त्यांना क्रमवार लिहून देत होते की कशी झूम मीटिंग जॉईन करायची वगैरे. तर ते त्यांनी फार सुंदर आत्मसात केलं, याचा मला नंतर खूप आनंद झाला. त्यांनी आमच्या बरोबर बसूनही मीटिंग अटेंड करून बघितली इथे. नंतर बाहेरच्या खोलीत त्या म्हणाले मला येतं तर मी प्रयत्न करते, जर अडचण आली तर तुम्ही या. मग मी परत तिकडे जायची. तर ते त्यांचं जे एवढ्या वयाला शिकण्याची जी उत्सुकता आणि जेवढी ओढ होती त्यांना, त्याचं आम्हाला खूप कौतुक वाटायचं. नाही, कौतुक तुमचं दोघांचं आहे. का मी तुम्हाला या 1.5 वर्षात म्हणत आलो की तुम्ही त्यांचं आयुष्य खूप सुखकर केलं. आपल्या दिलसा विरंगुळा केंद्राने केलं असेल, पण त्याला जोडीला जी एक जोड पाहिजे होती
ती तुम्ही दोघांनी सातत्याने दिलेली आहे. त्यांना घरी हार्मोनियम वाजवायच्या तुमच्या घरी येऊन, आणि अगदी सुरुवातीला स्लाइट रिस्क वाटलं होतं, पण त्यांच्या बाबतीत नाही वाटलं. कारण मी तुम्हाला म्हणायचो सिर सलामत पगडी 50, कारण तुम्ही खूप ज्येष्ठांची सेवा करताय. तुमच्या बहीणबाईंची पण करताय. तुमची बहीण पुण्याहून आली होती आणि त्यामुळे तुम्हाला फार एक समाधान लाभलेलं आहे, आशीर्वाद लाभलेले आहेत. याच्यामध्ये आम्ही खुश, ते आमच्यावर खुश होते, हाच आम्हाला खूप मोठा आनंद आहे. मी जरा परत रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि डॉक्टर वृंदा कौजलगीकर आणि सुभाष कौजलगीकर. वृंदाताई बोला. नमस्कार. नमस्कार. आजची श्रद्धांजली खरोखरी जड जाते व्हायला. एक चांगली शेजारीण आमची हरवली आणि इतकं उशिरा ते आम्हाला कळलं. शेजारी असून आम्हाला त्या आजारी आहेत की काय काही कळलं नाही. ते खूप लागून राहिलं, कारण आमचं काही त्यांच्याकडे फार घरी येणं जाणं असं नसायचं. त्या त्यांच्या व्यापात असायच्या, मी माझ्या व्यापात. पण कुठेही भेटल्या की अगदी छानपैकी त्या आमच्याशी बोलायच्या आणि आमच्या रघुवीर नगरच्या सगळ्या स्पर्धांमध्ये त्या पुढे होऊन भाग घ्यायच्या. बक्षीस मिळो नाही मिळो, पण त्या पुढे होऊन भाग घ्यायच्या, हे अगदी नक्की. आणि त्यांची आणखीन एक आठवण, खरं तर ती सुभाषने सांगायला पाहिजे, पण शब्दांकन जरा मी करते. एकदा त्यांचा फोन आला आणि मला म्हणाल्या की तुला वेळ आहे का? म्हटलं काय झालं? माझ्याकडे नातवंड छोटी छोटी. म्हटलं काय पाहिजे? तर म्हणाले माझा हात मोडले आणि बँकेत जायचंय, बरीच मोठी रक्कम काढायची आहे आणि मला कोणीतरी विश्वासू बरोबर पाहिजे. तर मी म्हटलं सुभाषला पाठवू का? पाठव म्हणाले. मग सुभाष त्यांना घेऊन गेला आणि बँकेतून त्यांनी रक्कम वगैरे काढली, त्यांना दवाखान्यात पोहोचवलं, हाताला त्यांच्या प्लास्टर वगैरे घातलं आणि मग त्यांना घरी घेऊन आला. ही एक आठवण मला. आणि सुभाषच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आम्ही विरंगुळा केंद्रामध्ये जेव्हा आम्ही यायला लागलो तेव्हा आम्ही तिघं मिळून येत होतो, कारण आम्ही जवळच राहतो ना. अनिता जोशी, पुष्पा जोशी आणि मी. त्यामुळे त्या आम्ही तिघं जण रिक्षाची वाट बघत थांबायचो. रिक्षातून तिघं जण यायचो आणि येताना पण आम्ही रिक्षानीच यायचो. आणि माझी नाच सांगायची, वरून खिडकीतून सगळं दिसायचं ना गोळात. आजोबा जा लवकर, तुमच्या मैत्रिणी जमल्यात खाली दोघी जणी, असं ती माझी नाच सांगायची. आणि मग त्यांना ते हसायला यायचं आणि मग वरून अच्छा बिच्छा ती करायची. आणि असं म्हणजे थोडंसं त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्या थोड्या तशा स्पष्ट वक्त्या पण होत्या, आता जशी आपण म्हणाली तशी. कारण एकदा त्यांना काहीतरी रिजेक्ट केलं गेलं गाण्याचं. आम्ही आधी हे करायचं, एलिव्हेशन राऊंड घ्यायचो आणि मग आम्ही स्पर्धेमध्ये उतरवायचं. त्याच्यात त्यांना रिजेक्ट केलं, तर त्यांना ते आवडलं नाही. तर त्या माझ्याजवळ त्यांनी तक्रार केली. मी म्हटलं असं नाही, ते म्हणलं ज्यांनी एलिव्हेशन राऊंडचे ते परीक्षक होते, त्यांनी जर तुम्हाला रिजेक्ट केलं तर मी तरी काय करू शकणार आहे, अशी मी त्यांची समजूत घातली. तेव्हा अशा प्रकारे एक नेहमी खाली उतरलं की ते आम्हाला भेटायच्या जगती, आणि भेटल्या की एक 5 ते 10 मिनिटं तरी त्यांच्याशी आमच्या गप्पा ह्या व्हायच्याच. आणि त्यांच्या शेजारी जे राहायचे शरद जोशी, तर त्यांच्याकडनं आम्हाला त्यांच्याबद्दलची बरीच माहिती कळायची, कारण ते एकदम खूप शेजारी होते आणि आता ते तिथे राहत नाही, दुसरीकडे गेले. आणि म्हणून त्या गेल्या आहे आम्हाला पण लवकर कळू दे. त्यांच्या आत्म्याला चिर शांती मिळू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपण अनिताताईंकडे येऊया. आपण अनिताताई, तुमच्या चेहऱ्यावर काळोख आहे, काय करणार? लाईट लावा. हा ठीक आहे. अनम्यूट करा आधी. चेहऱ्यावर काळोख आहे, लाईट लावता येणार आहे तुम्हाला? नाही तर मागचा बंद करा, लाईट आपोआप चालेल. त्यानंतर मग मला सांगा. आपल्या सगळ्यांनी जाऊ, आणखी एक 10-15 मिनिटं लागली तर चालणार आहे. पण सगळे डोळे पुसतायत, मला मगासपासून दिसतंय, पण आपल्याला बोलायचं आहे. आपण हे रेकॉर्डिंग करतो आहे आणि ते आपल्या बरोबर नेहमी राहील. हा अनिताताई, पहिला प्रश्न, तुम्ही 16 तारखेच्या कार्यक्रमात एवढ्या कान गोष्टी खूप काय काय करत होता. थोडी मागे सरक अनिता, थोडी मागे सरक. ऐकू येतंय का? हा येत आहे, बोला. माईक लावू का? लावलात तर जास्त चांगलं. थोडी मागे सरक, पण चेहरा दिसत नाहीये. आणखी कोण बोलणार आहे जरा हात वर करून ठेवा. हा सुहास, बरोबर आहे, तुम्ही महत्वाचे आहात. आणखी कोण आहे? हा हॅलो. हा बोला बोला. येताय? होय. हा त्या दिवशी आम्ही काय बोलत होतो काय आठवत नाही, पण आपण अजून मला
खेळायच्या पूर्वी मला म्हणाले काय करायचं आपण खेळायचं का नाही खेळायचं. मी म्हटलं खेळूया आपण दम लागला तर बसूया पण सुरुवात तर करूया असं मी त्यांना म्हटलं. चालेल म्हणाले. मग आम्ही दोघींनी सुरुवात केली खेळायला. पण नंतर मग मी मात्र भोंडला झाल्यावर बसले मी दमले म्हणून. पण त्यात त्यांनी चालूच ठेवलं होतं. असं काहीतरी बोलणं झालं होतं त्या दिवशी. नाही पण आणखी बोंडला झाल्यानंतर तुम्ही बसलात बरोबर आहे, पण नंतर दांडियाला परत नाचलाय. दांडियाला नाचलायत तुम्ही परत. हा मी दांडियाला मी नव्हते मी बसले होते नंतर. बर बर थोडंसच नाचले होते म्हणजे पण नंतर बसले होते. बर बर. आणखी थोडंसं काय नाचलं होतं. त्यांच्या आठवणी सांगाल हा. तुम्ही? आणखीन त्या पण अशा पूर्वीपासून मी त्यांना ओळखते आमच्या इथंच राहतात म्हणून. आणि ज्येष्ठ नागरिक संघामुळे सुद्धा त्यांची माझी तशी ओळख होती. भेटलो की आम्ही खूप छान गप्पा मारायचो. आणखीन विरंगुळ्यात आल्यावर तर काय आम्ही रिक्षाने जाणं येणं असायचं. त्यामुळे तर आमची जास्तच मैत्री वाढली होती. त्यांच्या फाटकाच्या तिथं आम्ही दोघी रोज जमायचं आम्ही असं ठरवायचो विरंगुळ्यात येताना. त्या माझी कधी आधी आल्या तर वाट बघायची किंवा मी आले तर त्यांची वाट बघायची. परवा सुद्धा 16 तारखेला मला त्यांनी फोन केला. लक्षात आहे ना आपल्याला जायचंय. म्हटलं हो लक्षात आहे. मग किती वाजता जायचं. मी म्हटलं की आता 9 वाजता तुम्ही काहीतरी ठरवलं होतं ना तर 8:45ला निघू. नाही 15 मिनिटं उशिरा निघू कारण मला पाणी भरायचं असतं ना मला मग नंतर पाणी मिळणार नाही. म्हटलं चालेल उशिरा चालेल हो. तर मग मी त्या पद्धतीने आवरत होते. तर त्या माझ्याच घरी मी दरवाजातून बाहेर पडले तर माझ्या समोर. म्हटलं काय एकदम म्हटलं हा सॉरी मला उशीर झाला म्हटलं. तर म्हणाल्या रिक्षा पण थांबवून ठेवली. म्हणजे इतक्या त्या वेळेला अगदी परफेक्ट होत्या की त्यांच्यामुळे मी इथं वेळेवर पण येत होते. खरं म्हणजे. आणखीन बाकी काय नाही त्या मला म्हणाल्या की आपण तुम्ही ट्रिपचं काहीतरी ठरवता मला काही येता येणार नाही. मी आता नोव्हेंबरमध्ये माझ्या मुलीकडे राहायला जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये इथं नाहीये मी असं म्हणत होत्या. पण गरबा आणखी दांडिया खूप छान खेळत होत्या. आणखीन तसं त्यांना काही म्हणजे आजार वगैरे असं काहीच नव्हतं. म्हणजे व्यवस्थित बोलत होते. आम्ही सगळं व्यवस्थित गप्पा मारत आलो होतो घरी. आणि एकदम अशी बातमी ऐकून मला पण खूप एकदम धसका बसत झालं. बापरे कसं काय झालं असं. आणि मी त्यांना 31 तारखेला मी पण फोन करणार होते की आपण बरोबर जाऊया म्हणून. आणि हे असं येताना खूप त्यांची आठवण होत होती. बरोबर आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच सदिच्छा. तुम्हाला त्यांनी सांगितलं ट्रिपला येता येणार नाही मला कारण मला मुलीकडे जायचं आहे. आणि तुम्ही छान मैत्रिणी म्हणून शेवटपर्यंत साथ दिली आहे त्यांना तुमच्या मोठ्या बहिणीसारखं. कारण तुम्ही त्यांच्या समोर थोडं लहान आहात. आपण सुहास गुर्जर यांच्याकडे येऊया आणि मग बाकीचं कोण बोलायचं आहे त्यांनी हात वर करा. सुहास बोला. हा सर माझा आवाज ऐकू येतो? येतोय. पुष्पाताईंच्या आठवणी म्हणजे माझ्यासाठी मी त्यांना खरं सांगू तर प्रत्यक्ष कधीच भेटलो नाही. विरंगुळा कार्यक्रमात मध्येच त्यांची माझी ओळख झाली होती. आणि एकमेकांची गाणी ऐकत होतो. त्यांची गाण्याची जाण तर अतिशय उत्तम होती. हे त्यांच्या गाण्यातून नेहमी जाणवत असेल. आणि मुख्य आठवण सांगायची अशी म्हणजे डिबेट्सचा कार्यक्रम त्यावेळेला सुरू झाला होता काही दिवसांपूर्वी. आणि मला एकदा खानोलकर सर पण म्हणाले की तुम्ही डिबेट्स का म्हणत नाही कोणाबरोबर. तर त्यांना म्हटलं मी काय झालं ऑनलाईन वरच विरंगुळ्याला जॉईन झालो होतो म्हणून माझी काय फारशी कोणाशी ओळख नव्हती. तसं सर म्हणाले अहो ओळख काय होईल. मी तोच विचार करत होतो की आपण आता एकमेकांची म्हणजे कार्यक्रमात भेटतो तेव्हा आपण फोन करून डिबेट्स म्हणायला हरकत नाही. आणि असा विचारात असतानाच एक दिवशी अचानक मला पुष्पाताईंचा फोन आला आणि त्यांनी मला डिबेट विषयी विचारलं. तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि त्यांच्यासारख्या त्या गाणं पण खूप छान म्हणायच्या अशी आमची कार्यक्रमापासून ओळख होतीच. तर ते म्हणाले की आपण गाणं म्हणूया का. तर मी त्यांना विचारलं तुम्ही कुठली निवडली गाणी काही निवडली आहे. त्यांनी मला त्यावेळेला 4-5 गाणी सांगितली ती मी लिहून घेतली होती. पण असं झालं की त्या खूप जुनी अशी मराठी गाणी होती आणि त्या जुनी गाणी खूप छान म्हणायच्या. त्यांच्या सोमवारच्या कार्यक्रमातून नेहमी आपण ऐकत आलेलोच आहोत सगळे. तर दुर्दैवाने असं झालं की त्यांनी निवडलेली गाणी यांचे कराओके ट्रॅक अवेलेबल नाही.
तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमची निवडलेली गाणी खूपच छान आहेत. मलाही ती गाणी माहीत होती बरीचशी, पण कराओके ट्रॅक त्यांनी मलाच निवडायला सांगितलं. तर मी काही एक जुनी मराठी गाणी ज्याचे कराओके ट्रॅक्स अशी निवडली आणि त्याच्यापैकीच त्यांनी एक गाणं सांगितलं आणि जे आम्ही पहिलं मी गायलेलं सुद्धा पहिलंच ड्युएट स्वप्नात रंगले मी. तर त्याची मला आज खूप आठवण होते. आणि दुसरं सांगायचं असं की प्रॅक्टिसच्या वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की मी कराओके आत्ताच नुकतं म्हणायला लागले आहे की सतीश रावांचा नेहमी उल्लेख करायचा की त्यांनी मला खूप मदत केली दोघांनी. मला खूप शिकवलं कराओके कसं असतं, कसं म्हणायचं. आणि त्यांनी सतीशरावांच्या घरी जाऊन ड्युएट म्हटलेलंही होतं. त्यामुळे त्यांनी असं कराओके ड्युएट म्हटलं होतं, पण आता ते त्यांच्या घरून म्हणणार होते. आणि त्यांचा असं समज होता की आम्ही या प्रॅक्टिससाठी सुद्धा भेटू आणि तसंच काहीसं करू, पण त्यावेळेला सगळंच बंद होतं आणि कोणी जाऊ शकत नव्हतं. आणि मला म्हणाले की आपण तबला पेटीवर म्हणूया का, तुमच्या घरी आहे का तबला पेटी, म्हणजे आपण त्याच्यावर प्रॅक्टिस काही करता येईल असं काही अरेंजमेंट तुम्ही करू शकता. असं काही नाही आणि आपल्याला करावंच करायला लागेल. म्हणाले अहो पण मला कसं जमणार. तेव्हा मी त्याला सांगितलं मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो. पण त्यांना स्वतःलाच तुमच्या घरून ते करायचं होतं सगळं. ट्रॅक मी माझ्या इथे लावला आणि मग अशी मी प्रॅक्टिस सुरू केली. हळूहळू त्यांना जमायला लागलं आणि मग त्या कराओके गाणं म्हणायची त्यांना एक सवय म्हणजे जरी त्या टाळत असत तरी प्रॅक्टिस ड्युएटच्या वेळेला त्यांनी ती करून घेतली सवय आणि त्या मला प्रॅक्टिसही चांगल्या करायला लागल्या. त्यांच्याबरोबर मी 2-3 गाणी नक्कीच म्हटली असती त्यानंतर सुद्धा. आणि मग त्यांनी निवडलेल्या गाण्यांपैकी दुसरं एक गाणं मला नेहमी फोन करायचं आपण कसं कधी म्हणूया. त्यामुळे एकदा आम्ही तेही गाणं म्हटलं होतं, दिल तडप तडप के केंद्र आहे. अशी त्यांच्या आवडीची गाणी मी त्यांच्याबरोबर म्हणू शकलो. एवढंच एक मला समाधान आहे. पण दुर्दैव असं की आमची भेट मात्र प्रत्यक्ष होऊ शकली नाही. 16 तारखेच्या ऑक्टोबरच्या कार्यक्रमात तुम्ही काही कारणाने येऊ शकलो नाही. अदरवाईज तिथे आम्ही भेटू शकलो असतो. पण त्यांची आठवण काही मनातून जाणार नाही. आणि विशेषतः त्यांनी सुचवलेली गाणी किंवा आम्ही एकत्र गायलेली गाणी जेव्हा कधी माझ्या नजरेसमोर येतील तेव्हा त्यांची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. बोलतो आणि छान सांगितलं तुम्ही, छान सांगितलं. कारण याच्यातून आपल्याला असं कळतंय की पहिली गाणी त्यांनी एकत्र बसून म्हटली आहेत ड्युएट, ती सतीश साठेंबरोबर म्हटली आहेत. पण डिस्टन्स वर गाणं म्हणणं ड्युएट हे त्यांनी तुमच्या बरोबर साध्य केलं आहे. आणि तुम्हाला त्याच्यात त्यांचा शिकण्याचा आग्रही स्वभाव पण जाणवला. आता आपल्याला कोण बोलणार आहे? माधवीताई, डॉक्टर शुभदाताई. हा माधवीताई, माधवीताई थांबा जरा. हा शुभदाताई सांगतायत. हो, एक दोनच शब्द बोलते. बोला, नंतर माधवीताई बोलतील. हा बोला. आता सगळ्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे वय विसरून गाणं, खणखणीत अगदी खडा आवाज, स्पष्ट वाक्य, निर्भीडपणा, मोकळं गाणं आणि समरसून नाचणं हे सगळं त्यांच्यात होतं. आणि त्या प्रत्यक्ष बऱ्याच म्हणजे 1.5 वर्ष आम्ही जवळजवळ त्यांचा सहवास अनुभवला. एकदा त्या खूप गडबडीत आल्या तर त्यांची गळ्यातली माळ घालायची विसरली. त्यांनी आम्हाला प्रत्येकीला विचारलं की दुसरी माळ आहे का तुमच्याकडे. म्हटलं कशाला हवी आहे. तर ते म्हटलं हे बघा आज मी गळ्यात काहीच घातलं नाही, आज विसरलं. कुणाकडे असेल तर थोडा वेळ मी घालते. मग कुणाकडेच माळ मिळाली नाही. मग मी म्हटलं माझी काढून देऊ का तुम्हाला, तुम्ही घाला थोडा वेळ, मी खांद्यावरून पदर घेते. तर म्हटलं नको ग, तसं कशाला. म्हणजे इतकं की समरस होण्याची त्यांची जी वृत्ती आहे. आणि असं वाटतं की आज ते स्वर हरवले, वीणेचे स्वर अबोल झाले, गीताबद्दले सूर हरवले, मुक्या मनाचे मुके तराडे गीत अजूनही त्या गातायत असं वाटतं. आणि मग दाटून आले घन आसवांचे मिटलेल्या पापडी, आणि तुटल्या मनाच्या हळुवार तारा, गेला सुरांचा गळोनी फुलोरा, आणि नाचे प्रलय मनी. म्हणजे इतक्या आठवणी दाटून आलेल्या आहेत. आणि आता जेव्हा त्यांचं ते गाणं ऐकलं तेव्हा तर भयंकरच वाईट वाटलं
की तो सूर आता, तो आवाज आता पुन्हा ऐकायला मिळणार नाही. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. माधवीताई हो सर. बोला. पुष्पाताई जोशी. तसा काही आमचा फारसा परिचय नव्हता. विरंगुळ्याला भेटत होतो तेवढंच. नंतर ऑनलाईन असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. शिकण्याची आवड, स्पष्ट बोलणं हे त्यांचं वैशिष्ट्य. पुष्पाताईंचं जाणं अघटित वाटलं, कारण आठवड्यापूर्वीच त्या आमच्यात भोंडल्याला गरब्याला सहभागी होत्या आणि पुढच्याच आठवड्यात त्यांचं जाणं हे मनाला पटतच नाही. पण ईश्वर इच्छा. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. कोणाला आपल्यापैकी कोणाला आणखी बोलायचं आहे का? हॅलो सर. हा बोला बोला हा बोला. सर, आम्ही बोलतो त्यांच्याबद्दल. बोला ना बोला. हा. आपल्या सर्वांच्या ताई पुष्पाताई आज आपल्यात नाहीत. संगीताच्या रूपाने त्या आपल्या प्रत्येकाच्या मनात जागृत आहेत. आम्ही तर नवीनच आलो आहोत. आठवण येणार नाही असा एकही क्षण आमचा जाणार नाही. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये रोज आपण सगळ्यांना एकमेकांना भेटत होतो आणि त्यांचा खड्या आवाजातील गाणं ऐकताना खूप आनंद होत असं. त्यांचा तो पुष्पाताईंचा खड्या आवाजातला सुस्वर तालबद्ध गाणं ऐकताना खूपच आम्हाला आनंद होत असे. आज आपल्यात त्या नाहीत. खूप वाईट वाटतं, पण ईश्वरी इच्छेपुढे इलाज नाही. भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली. आपल्या समोर आता ज्या दोघी बसल्या आहेत त्या वैशाली फडणीस आणि पल्लवी डोबळेकर डॉक्टर शुभदाताईंच्या बहीण आहेत. वैशाली ताई साताऱ्याला राहतात, पण आता दोघी सांगलीला आहेत. मला एक दोन शब्द बोलायचे आहेत. वैशाली ताई. हा नमस्कार. राजेंद्र पाठक सर आणि आपल्या सर्वांच्या ताई पुष्पाताई यांना दैवाज्ञा झाली. एका पाठोपाठ एक आपले हे चांगले स्नेही आपल्यातून गेले. अशा ठिकाणी गेले की पुन्हा भेटणे नाही. खूप खूप वाईट वाटतंय. पाठक सरांचं वाद्यवादन, पुष्पाताईंचा खडा आवाज, बोलण्यातली निरागसता आणि हसतमुख चेहरा डोळ्यासमोर कधीच जाणार नाही. तो डोळ्यासमोर सतत येत राहणार आहे. आम्ही नव्या आहोत, पण आठवणी जागृत आहेत. विरंगुळ्याच्या माध्यमातून आपण खरंच रोज एकमेकांना भेटतच होतो. 3 केव्हा वाजतायत असं होऊन जायचं. आणि सगळ्यात सांगायचं गोष्ट म्हणजे शुभदाताई तिच्यापेक्षा मोठी बहीण आमची, तिचं नावही पुष्पाच. तर ती पुष्पाताई त्या असल्यावर आम्हाला वाटायचं की आम्ही इथे चौघी आहोतच, पण पुष्पाताई पण आमच्यात आहे. आणि आम्ही 5ही बहिणी विरंगुळ्यातून एकमेकींशी भेटतोय असंच मला ते वाटत राहायचं. आणि सुंदर हे आता त्यांचं जाणं खूप मनाला चटका लावून गेलेला आहे. असं वाटतं की विश्वचक्र हे अविरत फिरते, मरणामधून जीवन उरते. अश्रू आजचे उद्या हसते, नवल असे केवढे, सारखा काळ चालला पुढे. काळ पुढे पुढे जात राहणार आहे आणि आपल्यालाही शो मस्ट गो ऑन, त्याप्रमाणे आपल्यालाही पुढे जायचंय. पण त्यांच्या आठवणी कायम आपल्या स्मरणात असतील आणि त्यांचं स्मरण हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार. की कोण आपल्याकडे आहे? हा अनसुयाताई बोला ना. अनसुयाताई बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. बोला 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 अनसुयाताई. पुष्पाताई जोशी यांना आमच्या बिल्डिंग मधल्या सराफ मॅडम कधीतरी बोलवायच्या. जेवण वगैरे छानपैकी त्यांच्यासाठी बनवायच्या आणि तृप्त करून अगदी त्यांना पाठवायच्या नेहमी. तेव्हा माझ्याकडे त्या शेजारीच असल्यामुळे मी चहाला त्यांना बोलवायचे जाताना की पुष्पाताई चहा तरी माझ्याकडे घेऊन जा म्हणून. आणि मग तेव्हा एखाद दुसरं गाणं ते ऐकवायच्या. तर सुरुवातीला वाटायचं नाही की ह्या बाई इतके छान गातायत वगैरे, पण गाणं गायल्यानंतर
खूप त्यांच्याबद्दल म्हणजे आदर वाढला की इतकं त्या या वयातही त्यांचा छंद जोपासू शकतात. आणि अशा रीतीने 4-5 वेळा माझ्याकडे चहाच्या निमित्ताने त्या आल्या होत्या. त्यांच्या आठवणी मनात कायम आहेत. तर पुष्पाताईंना आणि राजा पाठक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. तुम्ही छान सांगितलं. सराफताई ज्या आपल्या सभासद ऑनलाईन वर नसायच्या, त्या त्यांना खूप प्रेम करायच्या. कारण यांचं एकटेपणा घालवणं हा त्यांचं आवड होती आणि ध्यास घेतला होता. आणि केवढं प्रेम करायच्या की सराफताईंच्या आईचं नाव पण पुष्पा. आणि या पुष्पाताई तर सराफताईने आपल्या आईला सांगितलं होतं, तुला जर माझ्याकडे यायला वेळ नाही तर येऊ नको, माझ्याकडे मी दुसरी पुष्पा नावाची आई घेतली आहे इकडे. आणि सराफताईंनी त्यांच्या वाढदिवसाला नोटांची माळ काय आणि एवढं केलंय. आणि सराफताईंनी त्या वेळेला माझ्याकडे ते फोटो पाठवले, जरी ते ग्रुपवर नाही जायचे. पण अनसुयाताई मला बरं वाटलं, कारण सराफताई सांगायचे की चहा घ्यायला ते आमच्या शेजारी जायचे. ते शेजार कोणतो आज मला कळलं. माझं एक भाग्य आहे की सगळ्या मेंबर्सशी संपर्क येतो आणि काही गोष्टी जरा जास्ती माहिती असतात. अनसुयाताई, तुम्ही शेजार बद्दल बोलल्याबद्दल खूप बरं वाटलं मला की आता आणखी कोणाला एक दोन वाक्य आपल्याला शेवटी सांगतेला एक छोटस मेसरींचे सूर ऐकायचे, शामराव मेसरींचे. कोणाला बोलायचंय? नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, कारण ते कराओकेच्या दिवशी यायचे आणि म्हणायचे मी नाही म्हणणार, माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही. मी म्हणायचो हरकत नाही, तुम्ही नुसतं गाणं म्हणा. बरं, ते मग गाणं म्हणायचे. त्यांचा खडा आवाज सगळ्यांना माहिती आहे. एकदा काय केलं, 2 कडवी म्हटल्यानंतर मला विचारलं, अहो 2च कडवी म्हणायची आहेत का पूर्ण म्हणून? आणि हे सगळं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर असा तो त्यांना कौतुक केलेलं आवडायचं नाही, पण खरोखर कौतुक करण्यासारखं असायचं. जरा जरी खाकरायला आलं तरी ते नाराज व्हायच्या गाण्यामध्ये. त्यांना वाटायचं की आपण काहीतरी सूर चुकवला, काहीतरी पाप केलं. तर एकदा मी परत अपर्णाताईंकडे येतोय आणि मग शामराव तुमच्याकडे येतोय. अपर्णाताईंकडे एवढ्याचसाठी की अपर्णाताई, आज आम्हाला खूप बरं वाटलं, तुम्ही परत प्रवाहात येतात. तब्येतीची खूप काळजी घ्या. आणि तुमचं बोलून झाल्यानंतर शामराव एक गाणं म्हणणार आहे. आज सगळ्यांनीच आठवणी त्यांच्या काढल्या, सगळ्यांचं हृदय भरून आलेलं आहे. खरं तर काय बोलावं हेही सुचत नाहीये, कळत नाहीये, शब्द तोंडातून सुटत नाहीयेत. तरी पण बऱ्याच जणांनी सगळ्या आठवणी सांगितल्या आणि खूप बरं वाटलं की विरंगुळा केंद्रामध्ये जी एकी आहे ती साध्या साध्या गोष्टींमधून सुद्धा आज आपल्याला लक्षात आलेली आहे. मैत्री ही सगळ्यांची आहे, गट नाहीये. त्याच्यामुळे कुठलीही व्यक्ती कुठल्याही सभासदांबरोबर बोलू शकते, हे एक आज आपल्याला पुन्हा एकदा लक्षात आलं. आणि या मैत्रीचं जे स्वरूप आहे ते विरंगुळात असंच कायम राहू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि प्रत्येक सभासदांचं जे सर अगदी लक्ष देऊन बघतात आणि कुठे काय आहे काय नाही. आणि खरं तर सरांविषयी कृतज्ञता म्हणा, धन्यवाद मी देते की कारण आज पुष्पाताई आल्या नाहीयेत, त्यांच्या ऑनलाईन नाहीयेत किंवा ते फोन उचलत नाहीयेत. हे त्यांच्या एवढ्या व्यस्त दिनक्रमातून पण त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आठवणीने फोन केला सतीश रावांना, मंजिरीताईंना की जरा पुष्पाताईंचं बघा काय येत नाही वगैरे. आणि त्यांच्या या दक्षतेमुळे, त्यांच्या या निरीक्षणामुळे आज आपल्याला लक्षात आलं पुष्पाताईंचं लवकर. नाही तर आपल्याला कधी कळलं असतं हे माहिती नाही. तर या सर्वांकडे अतिशय बारकाईने लक्ष देणाऱ्या सरांचा खरंच धन्यवाद. कारण त्यांच्यामुळे आज आपल्याला हे लवकर कळलं, नाही तर कधी कळलं असतं माहिती नाही. तर अशा रीतीने आज सगळ्यांनीच भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. अशीच आपण एकमेकाची काळजी घेऊया आणि इथेच मी थांबते.
मी शामराव मेस्त्रींना जरा विनंती करतो. शामराव, तुमच्या सुरांनी शामराव अनम्यूट करा. झालंय. पुष्पाताईंना श्रद्धांजली पर मी गाणं म्हणतो. आणि राजेंद्र पाठक यांच्यासाठी पण. राजेंद्र पाठक यांच्यासाठी सुद्धा, कारण हे दोन्ही आपले अनमोल हिरे होते. हो जाने वाले हो सके तो लौट के आना, हो जाने वाले हो सके तो लौट के आना, ये घाट तो ये बात कहीं भूल न जाना, हो जाने वाले हो सके तो लौट के आना, बचपन के तेरे मीत तेरे संग के सहारे ढूंढेंगे तुझे गली गली सब ये गम के मारे, ढूंढेंगे हर निगाह कर तेरा ठिकाना, हो जाने वाले हो सके तो लौट के आना, दे दे के आवाज कोई हर घड़ी बुलाए, फिर जाए जो उस पार कभी लौट के न आए, ये भेद है कैसा कोई कुछ तो बताना, हो जाने वाले हो सके तो लौट के आना, हो जाने वाले हो सके तो लौट के आना।